मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे साहेबांनी चर्चा करून ह्या सगळ्या आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि काही निर्णय राज्य शासनाच्या वतीनं आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं सरकार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले ते त्यांची काय काय निर्णय घेतले ते जाहीर करतील. पण तत्पूर्वी कृती समितीच्या वतीने मी सचिन भाऊ आहिरांना विनंती करतो की कृपया या पार्श्वभूमीवर आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. मागे घेतला म्हणून हो तेच म्हणून त्यांना बोलायचं. सुरुवातीलाच कृती समितीच्या वतीने आपल्या पत्रकारांचा पण आभार मानतो की 2 दिवसानंतर का होईना परंतु वेस्टच्या आज जो झालेला संप आणि विशेषतः मुंबई शहराचा जो असलेला ग्राहक आहे आणि मुंबईकरांचे हाल होते त्याकडे लक्ष वेधण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी तातडीने काल परिवहन मंत्र्यांना या विषयावरती चर्चा घडवावी आणि सखोल चर्चा करण्यासाठी त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. खरं तर मुंबईकरांचे हाल व्हावे ही आमची अजिबात इच्छा नव्हती आणि मी हा आंदोलन लोकांनीच केल्यामुळे या कृती समितीच्या पुढाकाराने आज एक समन्वयक म्हणून घेऊन एक भूमिका मांडत असताना अनेक काही जे प्रश्न आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री आणि विशेषतः परिवहन मंत्र्यांकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. एक सारांश जायचंय कारण हे आपल्या माध्यमातून लोकांसमोर जावं लागेल म्हणून 1 मिनिटापुरतं त्याचं विश्लेषण करतो की गेल्या अनेक दिवसापासून बेस्ट वाचली पाहिजे ही भूमिका प्रशासनाची आहे त्यापेक्षा जास्त कामगारांची आहे. कारण शेवटी उद्योग राहिला तरच कामगार टिकेल आणि कामगार राहिला तर संघटना टिकणार आहे. ही संकल्पना घेऊनच देश वाचवा ही भूमिका ही आमची होती आणि कोणीतरी शासन आणि प्रशासन याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणून 2-3 दिवसाचा जो आंदोलन झालं त्यानंतर आज सरकारने पण त्याची दखल घेतली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री त्याबद्दल सांगतील. परंतु बेस्ट वाचली पाहिजे आणि त्याला मूलभूत जर वाचले तर हे जास्त आपले स्वतःचे बसेस यायला पाहिजे ही भूमिका सरकारकडे आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून जो आमचा थकीत असलेला जो कामगारांचा वेतन करार होता तो झालेला नाही. समान काम समान दाम जे कंत्राटी कामगारांचं आहे ते देखील आम्हाला मिळालं पाहिजे. जो वेटलिस्टचे कामगारांना आहे तो मिळालं पाहिजे त्याची ती भूमिका होती. कामगारांची जी राहिलेली जी ग्रॅच्युटी आहे ती पण वेळेवर दिली जात नाही ही एक आमची मागणी होती आणि वारंवार बेस्टला महानगरपालिकेकडे जाऊन अर्थसंकल्पामध्ये प्रस्ताव मांडावा लागायचा. ते न करता अर्थसंकल्पीय प्रस्तावामध्ये याचाही देखील बजेट समाविष्ट व्हावं अशी ती देखील एक 4-5 मागण्या आमच्या होत्या. काही लॉंग टर्म होत्या काही शॉर्ट टर्म होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये पण देखील बेस्टची वीज सेवा ही अत्यंत चांगली सेवा आहे पण गेल्या 4-5 महिन्यामध्ये कामगार अभावी आणि विशेषतः त्याला लागणाऱ्या जे अत्याधुनिक काही ज्या गोष्टी असतील ते न केल्यामुळे वारंवार तास 2-2 तास विजेचा तुटवडा होत होता. लाईट जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावरती होत आहे. त्याच्यासाठी देखील प्रशासनाने कुठेतरी कामगारांची भरती केली पाहिजे त्याला सक्षमीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध केली पाहिजे. या सर्व विषयावरती आज आम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचं काम आम्ही केलं. 2 भाग केले. एक तात्पुरता आम्हाला काहीतरी लोकांच्या समोर जायचं कारण हा आंदोलन हे काय या लोकांनी किंवा युनियननी केलं अशाचा भाग नाही. दुसरा एक समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो की काही लोकांना असं वाटते काही संघटना याच्यात बाहेर आहे पण काही संघटना बाहेर जरी असली तरी देखील त्यांचे सर्व सभासद या आंदोलनामध्ये सहभागी आहेत म्हणूनच हा आंदोलन हा 100% यशस्वी झालेला आहे. आता ठीक आहे काही लोक सांगताना सांगितले याला मेसा लावा हे बेकायदेशीर रीतीने आहेत पण जो काय झालं ते असं असलं तरी देखील त्यातून मार्ग निघावं ही आमची अपेक्षा शासनाला होती म्हणून आम्ही शासनाला सांगितलं की बाबा एक इंट्रीम वॉर्ड तुम्ही जे वेटलिस्टची जी लोक आहेत त्यांना द्या कारण तुम्ही उद्या भविष्य काळामध्ये हे जे कामगार आहेत त्या कामगार 6-6 वर्ष काम करतायत. कामगारांचा नवीन कायदा लेबर कोड आल्यामुळे तुम्ही 2 वर्ष फिक्स टर्म केल्यानंतर पण देखील त्यांना ग्रॅच्युटी द्यायचा हा कायदा एका बाजूला करताय तुमच्याच प्रशासनाचा असलेला होता म्हणून त्याच्याबद्दल द्या आणि ज्यावेळी भविष्य काळामध्ये तुमच्या ज्या गाडी घेतल्या जातील तर किमान या लोकांना प्रायोरिटी हे तुम्हाला देता येईल का हे बघा. कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे बॅकवर्ड एंट्री जरी नसली तरी यांच्या सहानुभूती करून यांना प्रायोरिटी जर दिली तर हे जे 10-15 हजार स्किल कामगार जे आपल्याकडे त्यांना देखील मदत होईल. आणि मला सांगण्यात आनंद होतोय की तत्वता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी
आणि प्रशासनाचे सर्व अधिकारी आहेत, मग त्यात असीम गुप्ता जी असतील, अश्विनी भिडेजी मॅडम असतील, शेती मॅडम जी असतील आणि सर्व अधिकारी वर्ग आणि परिवहन मंत्र्यांनी पण तत्वतः या 3-4 विषय हे आमची सकारात्मक त्यांनी मान्य केलेले आहेत. आणि सकारात्मक मला असं वाटतं त्याला हे त्यांनी सांगावं, कारण मी सर्व विषय बोलेल तर साहेबांकडे असं व्हायला नको की सर्व अधिकार त्यांचा मी वापरतोय की काय या विषय बोलता, म्हणजे बाकीचा नाही काय करत आहे. आणि म्हणून मी पैसे पण तुम्हाला द्यायला लागतील. सकारात्मक चर्चा या निमित्ताने झाली. 2 दिवस आम्ही सर्व केलं, तरी सर्वांनी मिळून घेऊ की जे सरकारचं म्हणणं आहे त्यात मार्ग काढण्याच्या हिशोबाने शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, आणि म्हणून मार्ग काढण्याच्या हिशोबाने जे शॉर्ट टर्म त्यांनी जे केले ते तत्वतः आम्ही मंजूर करतोय. आणि लॉंग टर्म साठी जी समिती माननीय नगरविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली होईल त्यात आणखी काही लोक सहभागी होतील. आणि इकडे काय साहेब, आम्ही ही संघटना ती संघटना असं कुठचाच ठेवलं नाही. आता अनेकांचे सभासद 100 पासून 4,000 आहे, 4,000 चे 8,000 आहे, 5,000 आहे, पण आम्ही समान सर्वांना करण्याचं काम केलं. म्हणून सर्वांचा समावेश करूनच बेस्ट वाचवण्याचा आमचा प्रयत्न आणि मानस आहे. आणि म्हणून त्याच्यात सकारात्मक चर्चा झालेली आहे. आता ती काय झाली ती माननीय उपमुख्यमंत्री बोलतील, पण या सर्व कृती समितीच्या वतीने पुढच्या दृष्टिकोनातून आर्थिक पाणी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी पण प्रशासनाने प्रमोशन दिलं जात नाहीये. त्या व्यतिरिक्त नितीनजी असतील ते मेंबर असल्यामुळे मी त्याचा नावाचा उल्लेख करतो की अत्यंत दुरावस्था ड्रायव्हर्स आणि कंडक्टरची आहे, ती व्यवस्था दूर केली पाहिजे. या सर्व विषयावरती आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि त्याच्यावरती आता शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आम्ही आमची भूमिका जाहीर साहेबांच्या झाल्यानंतर आम्ही करणार आहोत. आणि म्हणून सरकारचे आभार मानतो. अरे आमच्यावर विश्वास नाही का? बोलून मग मी बोललो. अच्छा. त्यांनी बोलले, बरोबर, मी तर बोललो, त्यांचं बोलणं. बेस्टच्या गेल्या 2 दिवसाच्या संपाच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच परिवहन मंत्री आणि संबंधित अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांची बैठक झाल्या, बैठकी झाल्या. आणि मुंबईकरांची खरं म्हणजे BST हे लाईफलाईन आहे आणि लाखो मुंबईकर या बेस्टनी प्रवास करतात. आणि म्हणून मी देखील आज कालपासूनच सचिन अहिर आणि प्रताप सरनाईक आमच्या बाकी सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी संपर्कामध्ये होतो. आणि मी देखील सगळी माहिती घेतल्यानंतर जो काही बेस्टचा दर वर्षाचा जो काही ती तूट आहे ती देखील लक्षात घेता या बेस्टला सक्षम करणे आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या काही मागण्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या होत्या त्या संदर्भामध्ये आज मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, त्याचबरोबर आमचे आमदार मुर्जी पटेल, अतिरिक्त मुख्य सचिव आमचे असीम गुप्ताजी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी आणि आपल्या बेस्टच्या सोनिया सेठीजी, नवीन सोना आणि सर्व आपले संघटनेचे सर्व सगळ्यांची नावं मी घेत नाही, माफ करा, म्हणजे कोणाचं राहून गेलं तर ते असं होईल. तर सर्व प्रतिनिधी यांच्याबरोबर एक चर्चा सकारात्मक झाली आणि या चर्चेतून बेस्टच्या ज्या काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत त्याही लक्षात आल्या. त्याचबरोबर बेस्टचे डेपो जे आहे त्यांच्यात जी दुरावस्था आहे त्या ठिकाणी रेस्टरूम असेल, कॅन्टीन असेल, स्टाफ क्वार्टर असेल, या बाबतीत देखील प्रकाश आपण टाकला सगळ्या याच्यावर चर्चेमधून. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. आमची सरकारची भूमिका, बेस्टची भूमिका, BST सर्व्हिस जी आहे, बेस्ट सर्व्हिस जी आहे ही बेस्ट म्हणजे चांगल्या उत्तम प्रकारे लोकांना मिळाली पाहिजे ही भूमिका आणि भावना आमची आहे. त्यामुळे बेस्ट सर्व्हिस चांगली सुरू राहिली पाहिजे, सेवा सुरू राहिली पाहिजे, लोकांनाही सेवा मिळाली पाहिजे आणि जे सेवा देत आहेत त्यांच्याही अडचणी दूर झाल्या पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही या वेळेस निर्णय घेतलेला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी देखील काल बोललो, आजही यात बोललो मगाशी. आणि आम्ही सर्वच शासन म्हणून आम्ही सकारात्मक भूमिकेतून आहोत. शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो महायुतीचं, आणि म्हणूनच
सर्वसामान्य लोक याच्यात प्रवास करतात आणि कर्मचारी देखील आपले सर्वसामान्य सगळे लोक आहेत. आणि म्हणूनच आज जी प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम जी होती ती प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम या आर्थिक वर्षामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे. ती रक्कम त्यांना मिळेल. त्याचबरोबर ज्या आता वेटलीजच्या गाड्या ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टवरच्या त्या जास्त आहेत आणि मालकी हक्काच्या म्हणजे बेसच्या गाड्या कमी आहेत. त्याप्रमाणे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांच्या मागणी आहे की बाबा याच्यामध्ये आपल्या बेसच्या स्वतःच्या गाड्या असल्या तर आपल्याला जी तोटा आहे तो कमी होईल. आणि त्याप्रमाणे 5,000 बसेस इलेक्ट्रिक व्हेकल पुढच्या 3 वर्षामध्ये घेण्याचा देखील निर्णय आपण घेतोय. त्याचे जे काही पर्याय आहेत, आर्थिक स्रोत आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये केंद्र सरकार देखील याला इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य देते, राज्य सरकार देखील प्राधान्य देते. आणि जे काय ज्या पद्धती आहेत, जी माध्यमं आहेत, त्या माध्यमातून या बसेस घेण्याचा देखील निर्णय झाला. त्यामुळे जे वेटलीजवर काम करणारे लोक आहेत त्यांना देखील याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल. आणि त्यांना देखील आपल्याला घेताना इकडे काही बाबी समोर आल्या रिलॅक्सेशनच्या, त्या देखील यामध्ये पुढच्या चर्चेमध्ये देखील त्या घेतल्या जातील. त्याचबरोबर बेसच्या उपक्रमांना सक्षमीकरण करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी किंबहुना आर्थिक सक्षम करण्यासाठी, कारण BMC देखील गेल्या अनेक वर्षामध्ये 11-12 हजार कोटी रुपये BSTने महापालिकेने देखील, मुंबई महापालिकेने BMCने बेसला दिलेले आहेत. तर पुढे ही बेस जी आहे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आर्थिक सक्षम झाली पाहिजे. यासाठी देखील जे काही मार्ग आहेत ते मार्ग जे आहेत ते प्रस्ताव जे आहेत आणि आपल्या युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या कमिटीमध्ये समावेश केलेला आहे. आपल्या बेसची कर्मचारी, आपल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या बेसला सक्षम कसं, ही बेस सेवा आपली स्वतःची आहे ही भावना ठेवून आपण वेगवेगळ्या मार्गातून बेसचा रेव्हेन्यू जो आहे तो वाढला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा. आणि मग याच्यातूनच या ज्या गाड्या ज्या आहेत त्याही देखील आपल्याला घ्यायच्या आहेत, 5,000 बसेस. आणि त्याचबरोबर कायापालट प्रस्ताव जो आहे तो देखील तुम्ही शासनाला तात्काळ सादर करा आणि त्याच्यावर शासन देखील लवकर निर्णय घेईल आपल्या सगळ्यांना. आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल, ज्या माध्यमातून बेसच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे किंबहुना आर्थिक फायदा जो आहे हा बेसचा झाला पाहिजे. हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याला देखील मान्यता या मीटिंगमध्ये झालेली आहे. नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम जो काही रिलीफ देण्याची जी मागणी होती त्याला देखील या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे जे कायम कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला 3,000 रुपये आणि वेळेवरील कर्मचाऱ्यांना मासिक 2,000 रुपये हे हंगामी वाढ, बरोबर आहे, हंगामी वाढ देण्याचा निर्णय आज झालेला आहे. आणि यासाठी आणखी ज्या काही प्रलंबित जे काही विषय आहेत ते 15 दिवसानंतर त्याच्यावर देखील बैठक होईल आणि त्या बैठकीत देखील इतर जे काही विषय आहेत ते मार्गी लागतील. बेस्ट सर्व्हिस जी आहे ही मुंबईकरांना कायमस्वरूपी लाभली पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे, लोकांना त्याची सेवा चांगली, कारण ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून ही सेवा देताना ज्या सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर, कंडक्टर, जे काय कर्मचारी आहेत त्यांच्या देखील अडचणी ज्या आहेत, गैरसोयी देखील आहेत, त्याच्यावर देखील निर्णय आणि त्याच्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं आता आपण जे काही आपल्या मागण्या होत्या त्यापैकी हे आम्ही मान्य केलेलं आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्या युनियन प्रतिनिधी जे आहेत, कृती समिती आणि वेगवेगळ्या युनियनचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आता मुंबईकरांना जो काही जी गैरसोय झालेली आहे संपामुळे, आपण संप तात्काळ मागे घेऊन ताबडतोब आपल्या बसेस
रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजेत अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. करायचं ना सर्वांनी? नाही, एक मिनिट इतकं आवडेल. सर, मी शासनाचे मी आभार मानतो आणि शासनाला ही विनंती करतो की साहेब की आज आपण इंट्री वॉल दिल्यानंतर पण प्रशासनाकडनं 2 गोष्टी जी आहेत म्हणजे जे उद्या कॅज्युअल लेबर समान काम समान लांबचा आणि विशेषतः अर्थसंकल्प हे समावेश करू शकतो का नाही करू शकतो, काय तांत्रिक आहे तोही जो अहवाल आहे जो आहे की जे देणार त्यात आमची बाजू ऐकून घेतली आणि करण्याचं काम केलं तर मला असं वाटतं ती सुस्पष्ट होईल आणि आपला मान ठेवून आणि मुंबईकरांचे हाल होऊ नये आणि त्यातून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे आपण जे केलेलं आहे अर्थात मेसा लावलेले आहेत, अनेक लोकांवरती कारवाई झालेली आहे, अनेक लोकांवरती केसेस देखील झालेले आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी असल्या तरी देखील ते देखील मागे घेण्याची आम्ही विनंती आम्ही करतो. पण आपण जे आव्हान आम्हाला केलेलं आहे या सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही हा संप मागे घेण्याचं काम आम्ही आज करणार आहोत आणि आज रात्रीपर्यंत कारण एक रोटेशन जो झालेलं आहे किंवा रात्री किंवा जी फर्स्ट बस जाईल ती आम्ही सुरुवात नाही अरे बाबा आता तुम्ही लगेच सुरू करून टाका. नीटच्या परीक्षा वगैरे चालू आहेत. हां आजच करणार. तात्काळ आपलं कसं आहे हे आजच झाल्यानंतर सचिनजी सर्वांना instruction देऊन आजच्या सुरू. हां कसं आहे आमचं काम कसं असतं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन तसं तुमचं पाहिजे आम्हाला अपेक्षा ते आहेत आता गाड्या निघतील आणि ताबडतोब गाड्या काढा. धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या 5 वर्षात बेस्टला एकदम बेस्ट करून टाकू. सक्षम. नहीं बेस्ट का जो स्ट्राइक था वो आज ख़त्म हुआ है. अभी जो उनकी मांग थी उसमें जो पेंडिंग ग्रेजुटी थी ग्रेजुटी के पैसे थे देने का निर्णय हुआ है. 5000 बसेस बेस्ट के मालिकाना तत्व पर लेना है. उसके लिए भी पर्याय जो है वो भी पर्याय उसके भी इम्प्लीमेंट करेंगे. दूसरी बात उसको बेस को सक्षम बनाना है. उसके लिए कई पर्याय सामने आए हैं उसका भी अमल करेंगे. रीडेवलपमेंट जो है बसेस का डेपो उसको भी सामने वो मुद्दा भी आया है. जो जैसे मुंबई वासियों को जो अच्छी सर्विस देते हैं वैसे ही जो सर्विस देते हैं ड्राइवर हो कंडक्टर हो कर्मचारी हो उनको भी जो तकलीफ़ें हैं उसको भी दूर करने के लिए निर्णय लिया गया है. और जो अभी बेस के कर्मचारी जो है परमानेंट है उनको महीना 3000 रुपया और वेट लिस्ट पर जो कर्मचारी है उनको 2000 रुपया महीना इंटरिम रिलीफ देने का भी निर्णय हुआ है. और इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देता हूँ. मैं कल से इसमें चर्चा कर रहा था. हमारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक और विधायक सचिन आहिर है, हमारे सभी यूनियन के कर्मचारी हैं, हमारे आसिम गुप्ता जी है, महापालिका आयुक्त अश्विनी भिड़े मैडम है, सोनिया सेठी जी हमारी बेस की ये है हमारी चेयरमैन महाव्यवस्थापक और सभी लोग आज नवीन सोना है. सभी लोग सभी यूनियन के पदाधिकारी है. मैंने इस बात को मुख्यमंत्री जी से भी कल डिस्कशन किया, चर्चा की, आज भी डिस्कशन किया है. और हमारे शासन जो है सरकार है ये बेस के लिए बेस सर्विस के लिए सकारात्मक है. और इसमें हम इसको अधिक सक्षम बनाने के लिए जो जो पर्याय है वो सब पर्याय जो है उसका अमल करेंगे और बेस्ट को बेस्ट बनाएंगे.